भगवंतांचं स्मरण करून आपण आजचं धम्मप्रवचन सुरू करणार आहोत. नमामि बुद्धं गुणसागरन्तं नमामि धम्मं सुगतेन देशितं नमामि संघं मुनिराजसावकं नमामि पच्चेकबुद्धं विशुद्धं. भगवान तथागत अनंत सम्यक समृद्ध भगवंतांचा सुआख्यात धम्म आणि भगवंताचा आर्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन. आपण गेल्या महिनाभर जातक अठ्ठकथा आणि भगवंतांचे अग्रश्रावक या दोन संबंधित पण वेगवेगळ्या वाटणाऱ्या विषयांवर धम्मदेसना श्रवण करीत आहात. आणि अतिशय महत्वपूर्ण असा हा जो वर्षावासाचा कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये धम्मश्रवण करण्याची आणि आम्हाला सुद्धा धम्मदेसना देण्याची आणि या माध्यमाने पुण्य संपादन करण्याची जी एक अपूर्व संधी भेटलेली आहे, तर त्या संधीचा आपण सर्वच जण लाभ घेत आहोत. धम्मश्रवण करणं हे महान असं पुण्य आहे. धम्मदेसना देणं हे सुद्धा महान असं पुण्य आहे. त्याचबरोबर पुण्यकर्मामध्ये दान करणं, शिलाचं पालन करणं आणि भावना करणं हे पण पुण्यामध्येच येणाऱ्या गोष्टी आहेत. तर या कालावधीमध्ये आपल्याला जेवढं पुण्य संपादन करता येईल तेवढं आपण नक्कीच केलं पाहिजे. तर आपण या ठिकाणी आजच्या धम्मप्रवचनामध्ये आपल्याला आयुष्यमान अमितजी मेधावी सर लाभलेले आहेत. त्यांनी काल अनाथपिंडक सृष्टी यांच्यावर आधारित अतिशय सुंदर असं माहितीपर मार्गदर्शन किंवा धम्मदेसना दिलेली आहे. आज सुद्धा ते अतिशय महत्वाचे जे व्यक्ती आहेत, जे भगवान तथागतांच्या जीवनामधील अविभाज्य भाग आहेत, ज्यांना आपण उपस्थायक असं म्हणतो किंवा परिचारक असं म्हणतो, तर ते आनंद स्थवीर यांच्याविषयी आज आपल्याला मेधावी सर मार्गदर्शन करणार आहेत. किंवा आपण असं म्हणूया की त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे, जी त्रिपिटकाच्या ग्रंथांमध्ये आढळून येते, तर ती जी माहिती आहे ती आपल्याला सविस्तर अशी समजावून सांगणार आहे. तर त्यांचा अधिक वेळ न दवडता आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करूया की त्यांनी आपल्या धम्मदेसनेला लगेचच आरंभ करावा आणि परम पावन परमपूज्य असे भिक्षू आनंद स्थवीर यांच्याविषयी आम्हाला योग्य ते माहिती प्रदान करावी. अमित मेधावी सर. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज पुन्हा एकदा आजच्या सायंकाळी आपण धम्मश्रवण करणार आहोत, धम्माविषयी चिंतन करणार आहोत आणि स्वतःमध्ये एक प्रेरणा जागृत करणार आहोत. गेले अनेक दिवस महानागरत्न सर, सुगत शांते सर यांच्या वतीनं ही जी काही धम्मदेसना होत आहे त्याचा लाभ आपल्या सर्वांना होत आहे. आपल्या मनामध्ये एक प्रेरणा उत्पन्न होत आहे आणि धम्ममार्गावरती पुढे जाण्यासाठी आपल्याला एक बळ मिळत आहे. या व्याख्यानमालेमध्ये मलाही एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आपल्या पुढे काही विषय ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. आज आपण भंते आनंद यांच्याविषयी पाहणार आहोत. भंते आनंदांना कमी वेळेमध्ये आपण समजून घेणार आहोत. काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत आनंदांच्या बाबतीत त्याच आपण पाहणार आहोत. आनंद हे व्यक्तिमत्व अतिशय महत्वाचं आहे बौद्ध साहित्यामध्ये. किंबहुना तथागत बुद्धांचा इतिहास असेल, तथागत बुद्धांचा धम्म असेल, आनंद हे नाव वगळून आपल्याला धम्माचा विचार करता येत नाही. आनंद हे नाव वगळून आपल्याला त्रिरत्नांचा विचार करता येत नाही. इतकं महत्व या विषयाचं आहे, हे आपण समजून घेऊया. तथागतांनी असं म्हटलेलं आहे की बहुश्रुत श्रावकांमध्ये आनंद सर्वश्रेष्ठ आहे. स्मृतिमान भिक्षू श्रावकांमध्ये आनंद सर्वश्रेष्ठ आहे. गतिमान भिक्षू श्रावकांमध्ये आनंद सर्वश्रेष्ठ आहे. धृतिमान म्हणजे बुद्धिमान भिक्षू श्रावकांमध्ये आनंद सर्वश्रेष्ठ आहे. आणि उपस्थापक भिक्षू श्रावकांमध्येही आनंद सर्वश्रेष्ठ आहे. तथागत बुद्धांनी आनंदांच्या विषयी या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. यावरून आपल्या ध्यानामध्ये येईल की आनंदांचं महत्व तथागतांच्या जीवनामध्ये किती होतं आणि ते आपण या काही पुढच्या विवेचनामध्ये पाहणारच आहोत.
आनंदांचा जन्म शाक्य कुळांमध्ये झाला. तथागत बुद्धांचे सिद्धार्थ गौतमांचे जे वडील होते शुद्धोदन, त्यांचा जो लहान भाऊ होता अमितोदन, त्या अमितोदन यांचा मुलगा आनंद आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमांचे ते चुलत भाव आहेत, हे नातं आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. जेव्हा तथागत बुद्धांनी सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केला, त्याच वेळेला आनंदांनाही असं वाटलं की मी पण ग्रहत्याग करावा, मी पण त्यांच्या पाठोपाठ जावं, त्यांच्या मागोमाग जावं. पण त्यावेळेला आनंदांना जाता आलं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं आनंदांनी, की ते विदेह नगरीला निघून गेले आणि तिथं त्यांनी परिवर्जा घेतली किंवा तिथं ते मुनी झाले. म्हणून आनंदांना विदेह मुनी असंही म्हटलं जातं. एक नाव त्यांचं जे येतं ते विदेह मुनी अशा प्रकारचं नाव येतं. हेही आपण लक्षात ठेवूया. ज्याप्रमाणे सुदत्त यांचंच नाव अनाथपिंडक आहे, अनाथपिंडकांचंच नाव सुदत्त आहे, त्याप्रमाणे आपण पाहतो की आनंदांना विदेह मुनी असंही म्हटलं जातं, की विदेह देशाचे ते मुनी आहेत या अर्थानं. तथागत बुद्धांना जेव्हा बोधी प्राप्त झाली, बोधी प्राप्त झाल्याच्या दुसऱ्या वर्षी आनंद ही संघामध्ये सामील होण्यासाठी गेलेले आहेत. आनंदाने प्रवर्जा घेण्यासाठी इच्छा म्हणजे ते इच्छुक होते. आणि आनंदांच्या सोबत भद्दी होते, भृगू होते, किंबिल होते, अनिरुद्ध होते, देवदत्त होते आणि उपाली होते. म्हणजे हे सगळे शाक्य राजपुत्र होते. शाक्यांच्या घरातले हे लोक होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा जो एक सहकारी होता, जो त्यांचा नाभिक असणारा असा जो उपाली होता, हा उपाली सुद्धा यांच्यासोबत आलेला होता. तर यावेळेला आपण पाहू की तथागत बुद्धांनी एक महत्वपूर्ण क्रांतिकारी गोष्ट या ठिकाणी केलेली होती, की आनंद वगैरे या लोकांच्या सांगण्यावरून तथागतांनी सुरुवातीला उपाली यांना प्रवज्जा दिली. उपालींना संघामध्ये घेतलं आणि त्यानंतर या बाकीच्या भावंडांना संघामध्ये घेतलं. बदल असा झाला, की जो उपाली आयुष्यभर यांची सेवा करत होता शाक्यांची, त्यांना हवं नको ते पाहत होता, त्यांच्या मागोमाग राहायचा, त्यांची सेवा करायचा, तो उपाली संघामध्ये आल्यानंतर ज्येष्ठ बनला. आणि त्यानंतर आनंद, देवदत्त, किंबिल, भुग्गू वगैरे हे जे लोक आहेत, हे त्यानंतरचे बनले. म्हणजे उपाली श्रेष्ठ बनले आणि आनंद वगैरे हे त्यांच्यानंतर आल्यामुळं ते त्यांच्यानंतरचे बनले. म्हणजे आजपर्यंत उपाली त्यांना हात जोडत होते. त्यांच्या माग करत होते. त्यांना हवं नको ते पाहत होते. त्यांची सेवा करत होते. इथं मात्र काय झालं, की उपालींना अगोदर धम्मदीक्षा मिळाल्यामुळं उपाली ज्येष्ठ बनले आणि हे भाऊ त्यांना वंदन करू लागले. तथागत बुद्धांच्या धम्मामधली ही सर्वश्रेष्ठ क्रांती आहे. शाक्य लोक अतिशय वर्णाभिमानी होते. वर्णाहंकार प्रचंड प्रमाणामध्ये शाक्यांमध्ये होता. पण अशा कुटुंबातून येऊन सुद्धा तथागत बुद्धांचा इतका मोठा प्रभाव या भावंडांवरती पडलेला होता आणि उपालींना संघामध्ये घेतलं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्या त्या विस्तारामध्ये आपण जाणार नाही, पण ही गोष्ट आपण नोंदवून घेऊया, की ही वर्णांताची क्रांती तथागत बुद्धांनी केलेली होती आणि त्याला साक्षीदार आनंद होते. किंबहुना ती क्रांती करण्याच्या क्रांतीमध्ये आनंदांचा महत्वाचा सहभाग होता. त्यानंतर आपण पाहूया, की तथागत बुद्धांनी जेव्हा बोधी प्राप्त केली, त्यानंतर दुसऱ्या वर्षी आनंद सहभागी झाले, भिक्खू बनले आणि तथागत बुद्धांच्या सोबत नेहमी भिक्खू असायचे. आणि काही भिक्खू त्यांचे उपस्थापक म्हणून काम करायचे. उपस्थापक म्हणजे त्यांना मदत करणारे, त्यांच्या सोबत राहणारे, त्यांना हवं नको ते पाहणारे. मग 25 वर्ष वेगवेगळे लोक तथागतांच्या सोबत राहिले, त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी. त्यामध्ये आपण पाहू, की भिक्षूंमध्ये नगसम्माल, नागीत, उपवान आणि सुनखत हे भिक्षूही उपस्थापक म्हणून राहिलेले होते. श्रामणेरांमध्ये चुंद होते, सागत होते, राध होते आणि मेघीय होते. हे श्रामणेर ही तथागतांचे उपस्थापक म्हणून राहिलेले होते. पण हे लोक ज्या प्रकारे तथागत बुद्धांच्या सोबत राहायला पाहिजे होतं, ज्या प्रकारे त्यांची सेवा करायला पाहिजे होती, त्या प्रकारे त्यांच्याकडून होत नव्हती. पण जेव्हा तथागत बुद्धांचं वय 55 झालं, साधारणतः बोधिप्राप्तीनंतर 25 वर्षानंतरचा हा काळ आहे. तेव्हा त्यांना असं वाटू लागलं तथागतांना, की आता कोणतरी कायमस्वरूपी आपल्यासोबत असणं खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळे मग भिक्खू संघामध्ये अशी चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण मग तथागतांना विचारायचा, की मी तुमचा उपस्थापक होतो, मी तुमचा उपस्थापक होतो. पण तथागत नकार द्यायचे. आनंद एकटे उरलेले होते. मग भिक्खू संघाने आनंदाला विचारलं काही भिक्खूंनी, की "आनंद आपण का उपस्थापक होण्याची विनंती करत नाही?" तर आनंद असं म्हणाले, की "जी गोष्ट मागून मिळते त्या गोष्टीला काय महत्त्व नसतं. मी तथागतांना विनंती करून
मागून त्यांचा उपस्थापक होणार नाहीये, तेव्हा तथागत बुद्धांनीच आनंदांना अनुमती दिली उपस्थापक होण्याची. पण आनंदानी त्यावेळेला तथागतांना काही अटी घातल्या. या अटी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या आपण विचारवंताच्या सहवासामध्ये राहतो, एखाद्या विद्वान माणसाच्या सहवासामध्ये राहतो, एखादा सामाजिक कार्यकर्ता असतो त्याच्या सहवासामध्ये राहतो, एखादा समाजामध्ये क्रांती घडवून आणणारा, समाजामध्ये बदल घडवून आणणारा व्यक्ती असतो, त्याच्या सहवासामध्ये आपण राहतो, त्याची सेवा करतो, त्याला मदत करतो. त्यावेळेला आपली जी अवस्था असते, आपण त्यांच्यासोबत राहत असतो, त्यांना ज्या फॅसिलिटी मिळतात त्या आपल्याला मिळत असतात, त्यांना जो मान-सन्मान मिळतो तो आपल्याला मिळत असतो. बरेचदा लोकांचं असं होतं, की तो व्यक्ती असतो विद्वान आणि एखादा खुजा माणूस त्याच्या सहवासामध्ये राहतो आणि त्याला असं वाटतं, की मीच खूप मोठा विद्वान झालोय किंवा मीच पुढारी बनलोय की काय. आणि ही गोष्ट एक सामान्य मानसिकतेची गोष्ट आहे, हे आपण समजून घेऊया. ज्याप्रमाणे आपण पाहतो, की एखाद्या गाडीत एखादी मूर्ती असावी, लोक त्या मूर्तीला अ, वंदन करावेत आणि मूर्तीच्या शेजारीने एखादा माणूस चाललेला असेल, त्या माणसाला असं वाटावं, की मलाच वंदन करतायत. अशी एक लोकांची धारणा असते आणि ही एक सूक्ष्म मानसिक अवस्था आहे, की जी स्वतःला आसक्त बनवते. आनंद किती प्रगल्भ होते, ते त्यांनी तथागत बुद्धांच्याकडे ज्या अटी घातल्या, बुद्धांना अटी घातल्या, त्यामध्ये आपल्याला दिसतं, की काय आनंदाने मागितलं. पहिली गोष्ट आनंद म्हणतायत, की भगवंतांना जे काही वस्त्र मिळेल किंवा उपासकांच्याकडून जे काही दान मिळेल, ते दान आनंद स्वीकारणार नाहीत किंवा ते वस्त्र आनंद घेणार नाहीत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तथागत बुद्ध ज्या गंधकुटीमध्ये झोपतात, त्या गंधकुटीमध्ये आनंद झोपणार नाही. आनंद गंधकुटीच्या बाहेर थांबेल, पण आतमध्ये झोपणार नाही. तिसरी गोष्ट मागितली, की भगवंतांना जर कोणी निमंत्रण दिलं भोजनाचं वगैरे, तर आनंद त्यांच्यासोबत जाणार नाही. ही गोष्ट सांगितली. त्यानंतर चौथी गोष्ट होती, जर आनंदाने कुणाचं निमंत्रण स्वीकारलं भगवंतांच्या वतीनं, तर भगवंताने त्याला नकार देता कामा नये. आनंदांच्या सोबत त्यांनी गेलं पाहिजे. त्यानंतरची 5वी गोष्ट होती, लांबून जे लोक तथागतांना भेटण्यासाठी येतील, त्यांना आनंद भेटू देतील, तेव्हा तथागतांनी नकार द्यायचा नाही. ही एक अट होती. 6वी अट होती, जेव्हा आनंदांना वाटेल, तेव्हा आनंद तथागतांच्या जवळ जातील आणि त्यांना प्रश्न विचारतील, शंका विचारतील. ही सूट आनंदांना पाहिजे होती. ही एक अट होती. आणि शेवटची एक अट होती, की आनंदांच्या अनुपस्थितीमध्ये, समजा आनंद अनुपस्थित नाहीत आणि अशा वेळेला तथागतांनी एखादा उपदेश केलेला आहे, धम्मदेसना दिलेली आहे, तर पुन्हा परत येऊन तथागतांनी जशीच्या तशी धम्मदेसना आनंदांना सांगायची. या प्रकारच्या त्या अटी होत्या. तथागतांनी या अटी मान्य केल्या आणि आनंद उपस्थापक बनले. आता आपण समजून घेऊया ही किती मोठी गोष्ट होती. भगवंतांना जर वस्त्र मिळालं तर ते आनंद घेणार नाहीत. म्हणजे लोक भगवंतांना देतील, पण आनंद भगवंतांच्या सोबत आहेत म्हणून भगवंतांना जे काही मिळेल ते मलाही मिळायला पाहिजे, अशा प्रकारची आतून एखादी भावना उत्पन्न होऊ शकते. म्हणून आनंदाने ती भावना अगोदरच कापून टाकली किंवा त्याचा उच्छेद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तथागतांसाठी मूलगंध कुटी होती. त्या कुटीमध्ये ते राहत होते. तथागतांच्या जवळ मी राहणार नाही. ती कुटी त्यांच्यासाठीच आहे. तिचा उपभोग मी घेणार नाही, ही आनंदाची भावना होती. त्यानंतर तथागतांना कुणी निमंत्रण दिलं तर विचार करा, भोजनासाठी निमंत्रण दिलं किंवा काहीतरी चिवरदानासाठी निमंत्रण दिलं, तर लोकांना असं वाटेल, की हा आनंद तथागतांच्या सोबत जातो म्हणजे याला पण अन्न ग्रहण करण्याचा हव्यास आहे किंवा चिवर घेण्याचा हव्यास आहे, असं लोकांना वाटेल म्हणून आनंदाने ती गोष्ट नाकारलेली होती. आणखी आपण पाहू, की जर आनंदाने भगवंतांच्या वतीनं एखाद्याचं निमंत्रण स्वीकारलं, तर तथागतांनी त्यांच्यासोबत आलं पाहिजे. ही गोष्ट वधवून घेतलेली होती. आणि पुढं आपण पाहतो, की लोक लांबून तथागतांना भेटायला यायचे, त्यांना वंदन करायला यायचे. अशा वेळेला इतर उपस्थापक जर असतील, बरेचदा लोकांचं असं असतं बघा, एखाद्या नेत्याजवळ, एखाद्या विचारवंताजवळ आपण असलो, की आपल्याला वाटतं, की जणू तो विचारवंत म्हणजे मीच आहे. मग इतर लोकांना आपण सांगतो, की थांबा, ते विश्रांती घेत आहेत, ते आराम करत आहेत, आता येऊ नका. त्या माणसासारखं आपण बनण्याचा प्रयत्न करतो. पण आनंदाने इथं काय केलेलं होतं, की लोक बिचारे श्रद्धेपोटी येतात, वंदन करण्यासाठी येतात, लांबून येतात, प्रवास करून येतात. तर अशा लोकांनी तथागतांना भेटलं पाहिजे. ही प्रामाणिक इच्छा आनंदांची दिसते. आणि महत्त्वाची गोष्ट काय होती, की जेव्हा शंका येईल तेव्हा आनंद सरळ तथागतांच्या जवळ जाऊन शंका विचारत होते. आनंदच नाही, तर तथागतांच्या जीवनाकडे आपण पाहिल्यानंतर लक्षात येतं, सर्वसामान्य माणसापासून राजे महाराजे लोकांच्या पर्यंत कोणही लोक तथागतांच्या जवळ येऊन सहजपणे शंका विचारत होते. आणि शेवटची गोष्ट अशी होती,
ती गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. जर आनंद उपस्थित नसतील आणि तथागतांनी धम्मदेशना दिली तर ती परत येऊन आनंदांना सांगितली जायची. ही यामुळं खूप मोठी क्रांती देशामध्ये घडलेली आहे. आजही त्या क्रांतीची गोड फळं आपण चाखत आहोत, हे आपण पुढे पाहणार आहोत. मग हे आनंद उपस्थापक म्हणून जेव्हा तथागतांच्या सोबत राहू लागले, तेव्हा आनंद काय करायचे, की जेव्हा संध्याकाळी रात्री तथागत झोपायचे, तेव्हा आनंद मुलगन त्या कुटीच्या बाहेर उभं राहायचे. एका हातामध्ये काठी असायची आणि दुसऱ्या हातामध्ये दिवा घेऊन ते जागे राहायचे. का जागे राहायचे, की रात्रीचं तथागतांना जर काही पाहिजे असेल, तर मी पटकन त्यांना द्यावं. त्यांना त्रास होऊ नये या भावनेनं आनंद जागे राहायचे. तथागतांना पाणी देणं, त्यांना दात घासण्यासाठी साहित्य देणं, त्यांचे पाय धुणं या प्रकारची कामं ते करायचे. तथागत जिथे-जिथे जातील तिथं त्यांच्यासोबत आनंद जायचे. विहार स्वच्छ करायचे. हे सगळे या सगळ्या गोष्टी आनंद करतेले आपल्याला दिसत होते. आणि मग इतक्या नम्रतेनं, इतक्या निर्लोभ भावनेनं आनंद तथागतांची सेवा करत होते. ही गोष्ट आपण समजून घेऊया, की ते जरी त्यांचे भाऊ असले, म्हणजे नात्यानं जरी सिद्धार्थांचे ते भाऊ असले, तर इथं मात्र बोधिप्राप्त व्यक्तीची सेवा आपण करत आहोत. त्यांना कोणत्या प्रकारचं कष्ट होऊ नये, या प्रकारचं काम आनंदाने त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं होतं. तथागतांच्या जीवनामध्ये अनेक अनेक असे प्रसंग आले, की जिथं त्यांच्यावरती हल्ला होण्याचा प्रसंग आला, त्यांना त्रास देण्याचा प्रसंग आला, संघ फुटण्याचा प्रसंग आला. अशा वेळेला आनंद त्या ठिकाणी मजबूतीनं उभं होते. त्यांच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा प्रसंग आहे, की देवदत्तानं काय केलेलं होतं, नालागिरी हत्ती जो आहे, तो तथागतांच्या अंगावरती सोडलेला होता दारू पाजून. या बाबतीत मिलिंद प्रश्नामध्येही एक प्रश्न विचारला गेलाय, की त्यावेळेला काय झालेलं होतं, की तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ होता, आनंदही होते आणि त्यावेळेला नालागिरी जेव्हा धावत येतो, त्यावेळेला भिक्खू बाजूला झालेले होते. तिथं केवळ आनंद आणि तथागत उभे होते. मिलिंद राजांनी नागसेनांना असा प्रश्न विचारला, की अरहंत लोक तर निर्भय असतात. त्यांच्यातली संपूर्ण वासना संपते, त्यांच्यातले संपूर्ण विकार संपतात आणि विकार संपलेला माणूस निर्वैर असतो आणि तो निर्भय असतो. मग निर्भय जर अरहंत असतील, तर हे अरहंत लोक, हे भिक्खू लोक बाजूला का झाले हत्तीच्या भीतीनं? असा एक प्रश्न जेव्हा विचारला गेला मिलिंद राजाकडून नागसेनांना, तेव्हा नागसेन भंतेनी खूप चांगलं उदाहरण दिलंय. ते असं म्हणतायत, एक उपमा त्यांनी दिलेली आहे, की अरहंत घाबरायची काही गरज नाही. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जमिनीमध्ये जर काही खोदकाम करत असेल, तर महापृथ्वी त्याला घाबरते का? तर ती घाबरत नाही, असं त्यांनी उत्तर दिलेलं होतं. त्याचबरोबर मोठमोठे जे पर्वत आहेत किंवा उंच जे डोंगर वगैरे आहेत, ते आगीनं जळून जाण्याची भीती असते का? तर नाही. त्याच प्रकारे प्रमाणे डोंगर खचून जात नाहीत, आगीनं जळून जाऊ शकत नाहीत, त्याप्रमाणे अरहंत लोकांच्यामध्ये भीती नसते, ते निर्भय असतात, हे उदाहरण त्यांनी सांगितलं. आणि मग त्यावेळेला घडलं होतं काय, की आनंद हे तथागतांचे उपस्थापक होते. आणि ते नालागिरी हत्तीच्या समोर उभे होते. तथागतांनी आनंदांना 3 वेळेला सांगितलेली सूचना दिलेली होती, की "आनंद बाजूला हो, आनंद बाजूला हो, आनंद तू बाजूला हो." पण आनंदांनी तथागतांचं ऐकलेलं नसतं. ते तथागतांच्या समोर उभे असतात, की जर हत्ती आला, त्यानं जर धडक मारली किंवा काही शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न केला, तर तो मला होईल, पण तथागतांच्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, या भावनेनं आनंद तिथं उभे होते. आणि भंते नागसेन असं म्हणतायत, की आनंद तिथं थांबले. आनंद तिथं थांबल्यामुळं आपण किती चांगल्या प्रकारचे उपस्थापक आहोत तथागतांचे, हे सिद्ध झालं आणि लोकांच्या मध्ये आनंदांचा गुणगौरव झाला. ही गोष्ट या ठिकाणी भंते नागसेन यांनीही सांगितलेली आहे. म्हणजे तथागतांनी अडवून सुद्धा स्वतःच्या शरीराची पर्वा न करता, स्वतःच्या कायेची पर्वा न करता आनंद तिथं तथागतांच्या साठी थांबलेले होते. जणू काही बॉडीगार्ड जसा असतो, संरक्षक जसा असतो, त्याप्रमाणे आनंदाने काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कधी-कधी काय व्हायचं, खूप लोक भेटायला यायचे तथागतांना. अशा वेळेला आनंद त्या लोकांना त्यांच्याजवळ घेऊन जायचे. पण आयुष्याच्या अखेरीला आपण पाहतो तथागतांच्या, की सुबद्ध नावाचा एक व्यक्ती आलेला होता आणि तो मला भेटायचा आहे असं म्हणत होता. त्यावेळेला तथागतांना आनंद आणि त्या सुबद्धामध्ये संवाद चाललेला होता. आनंद म्हणतो ते थकलेले आहेत आणि इतकं परिपक्व आयु आहे, आता त्यांना विश्रांतीची गरज आहे. मी तुम्हाला सोडू शकत नाही. पण अशा वेळेलाही तथागतांनी हे दोघांचं बोलणं ऐकलेलं होतं आणि त्या सुबद्धाला आनंदांना सांगितलं होतं, की आनंद त्याला सोड, त्याला काही शंका असेल तर ते विचारू दे. या प्रकारे आनंद त्यांची काळजी घेताना आपल्याला दिसतायत. आनंद धम्म भांडारिक होते.
आणि काय करायचे, जेव्हा धम्मदेसना व्हायची तर त्या सभागृहामध्ये पुन्हा कुणाच्या काही वस्तू राहिल्या असतील तर, किंवा सभागृहामध्ये काही आवरायचं असेल तर आनंद तिथं जायचे, तिथली स्वच्छता करायचे. एका वेळेला आपण पाहतो की मिगार माता विशाखा जी आहे, त्या विशाखेचा एक हार तिथं राहिलेला असतो आणि तो हार आनंद घेतात आणि बाजूला उचलून ठेवतात. आणि त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी जेव्हा विशाखा येते तेव्हा आनंदाने त्या हाराला स्पर्श केलेला असतो. आर्य पुरुषाचा स्पर्श झालेला असतो, म्हणून ती मेघार माता तो हार घेत नाही, तर तो संघाला दान देते आणि त्या त्या पैशातून आपण पाहतो की पूर्वाराम उभा राहतो. ही गोष्ट आपण खूप महत्वाची समजून घेतलेली आहे. याचबरोबर आपण पाहतो की जेव्हा उपदेश तथागत द्यायचे किंवा तथागतांच्या माघारीही जर लोकांना काही समजून घ्यायचं असेल तर आनंद विस्तारानं धम्माचा उपदेश करताना आपल्याला दिसतात. एकदा कपिलवस्तूमध्ये तथागत बुद्ध संध्याकाळचं प्रवचन देत असताना त्यांना विश्रांती घ्यायची होती, तेव्हा ते असं म्हणतायत की आनंद तू पुढे हे प्रवचन चालू ठेव, मी थोडी विश्रांती घेतो. म्हणजे तथागत बुद्धांचं प्रवचन चालू ठेवणं ही साधी गोष्ट नव्हती. ज्याप्रमाणे आपण पाहतो की सारीपुत्त ही तथागतांचं प्रवचन कंटिन्यू करायचे, त्याप्रमाणे आनंदांची ही ती क्षमता होती की तथागत बुद्धांना जे काही सांगायचं आहे ते अचूक पद्धतीनं आनंद सांगतील, हा विश्वास तथागतांना असल्यामुळं आनंद ते प्रवचन पुढं ठेवायचे. एकदा संदक नावाचा एक परिव्राजक होता, त्याच्यासोबत त्यांना भेटायला आनंद गेले आणि दोघांची भेट झाल्यानंतर दोघांच्यामध्ये काही संवाद झाला, काही वाद झाला आणि त्या वादामध्ये आनंदाने त्या संदक परिव्राजकाला पराजित केलं आणि पराजित केल्यानंतर पुन्हा त्या परिव्राजकाला त्यांनी 4 ध्यानांचा उपदेश केला आणि 4 ध्यानांचा उपदेश केल्यानंतर तो जो परिव्राजक होता, कोशांबीच्या घोषितरामाच्या विहारामध्ये हा प्रसंग घडलेला होता. तर तो आपल्या शिष्यांसह बुद्ध धम्म संघाला शरण आला. म्हणजे ज्या प्रकारे तथागत बुद्धांशी लोक संवाद करायचे, डिबेट करायचे आणि त्याच्या अंती ज्याप्रमाणे तथागत बुद्धांना ते शरण यायचे, याच प्रकारे त्या परिव्राजकाच्या सर्व शंका मिटवून आनंदाने त्याला परावृत्त केलं होतं की तो जो पूर्वीची जी त्याची परंपरा आहे ती सोडून तो 3 रत्नांना शरण आला. ही आनंदाची खूप मोठी क्षमता होती. आनंदाने भारतीय समाजावरती किंवा भारतातल्याच नाही तर जगातल्या स्त्रियांवरती फार मोठे उपकार केलेले आहेत. आपल्याला माहित आहे की तथागत बुद्धांनी स्त्रियांना संघामध्ये जो प्रवेश दिला, तो प्रवेश देण्याचं सर्वात महत्वाचं कारण कोण होतं? तर आनंद होते. काय झालेलं होतं की कपिलवस्तूमध्ये असताना तथागत बुद्धांची जी पूर्वीची मावशी होती, आपण पाहतो प्रजापती गौतमी, त्यांनी अशी विनंती केलेली होती की आम्हाला स्त्रियांनाही तुम्ही काय करा, संघामध्ये प्रवेश द्या. 3 वेळेला विनंती करून सुद्धा तथागतांनी ती विनंती धुडकावली होती. संघामध्ये प्रवेश दिलेला नव्हता. मग काय झालं की ती जी आपल्या तथागतांची जी मावशी होती प्रजापती गौतमी, त्या स्वतः मुंडन त्यांनी केलं, अंगावरती काषाय वस्त्र परिधान केलं. अशा शेकडो स्त्रिया घेऊन त्या कपिलवस्तू कडून वैशालीला चालत चालत आल्या. त्यांचे पाय सुजलेले होते, चिखलानं माखलेले होते, कपडे धुळीनं माखलेले होते. जणू काही त्यांनी वैराग्यच प्राप्त केलेलं आहे. त्या भिक्खुनी बनलेले आहेत अशा निश्चयानं त्या आलेल्या होत्या आणि पुन्हा त्या तथागतांना भेटल्या तर तथागतांनी पुन्हा त्यांना नकार दिलेला होता आणि बाहेर कुटागार शाळेच्या बाहेर त्या आल्यानंतर आनंद तिथं होते. आनंदाने ते पाहिलं, आनंदाने विचारलं की काय झालं? तर ती सगळा प्रसंग त्यांनी सांगितला. तेव्हा आनंद पुन्हा तथागतांच्याकडे गेले आणि तथागतांशी आनंदाने संवाद केला आणि एक प्रश्न विचारला की म्हणते, स्त्रिया घरापासून बेघर होऊन प्रवजित होऊन श्रोतापन्न सकदागामी अनागामी अरहंत बनू शकत नाहीत का? तर बुद्ध म्हणाले बनू शकतात. आणि मग बनू शकतात असं जेव्हा ऐकलं आनंदानी, तेव्हा आनंदानी पुन्हा एक दुसरी गोष्ट सांगितली की महाप्रजापती गौतमी ज्या आहेत की तुमची आई निर्वतल्यानंतर महाप्रजापती गौतमीनं तुम्हाला मुलासारखं वाढवलेलं आहे. त्यांनी तुम्हाला दूध पाज दिलाय, तुम्हाला स्तनपान दिलेलं आहे, तुमच्यावरती अनंत उपकार आहेत महाप्रजापती गौतमीचे. तर आपण काय करा की आपण स्त्रियांना संघामध्ये घेण्याची अनुमती द्या. आनंदाने इतकं कन्व्हिन्स केल्यामुळे तथागत बुद्ध राजी झाले आणि 8 अटी ठेवून, अटींचं पालन जर स्त्रिया करणार असतील तर मी संघामध्ये प्रवेश देतो असं तथागत बुद्धांनी सांगितलं. आणि आपण पाहतो की हजारो वर्ष ज्या स्त्रियांना
वैराग्य मार्गातली धोंड म्हटली गेली. ज्या स्त्रियांची अक्कल 2 बोटांनी एवढी आहे असं मानलं गेलं आणि स्त्रिया संन्यासिनी बनू शकत नाहीत किंवा या मार्गामध्ये पुढे जाऊ शकत नाहीत. ही जी काही प्रचलित एक परंपरा होती, त्या परंपरेला छेद देण्याचं काम तथागत बुद्धांनी केलं आणि त्याच्यासाठी जो मीडिएटर आहे, त्याच्यासाठी जे सूचक आहेत ते आनंद बनलेले होते. खरं तर या गोष्टीवरून तथागत बुद्धांवरती खूप टीका लोकांनी केलेली आहे, की तथागत बुद्ध सुद्धा काय होते, मनूप्रमाणेच होते. एका स्त्रीनं तर असं पुस्तक लिहिलंय, की तथागत बुद्धांची भूमिका स्त्रियांच्या बाबतीतली आणि मनूची भूमिका यामध्ये काही फरक नाही. पण इथं एक गोष्ट आपण समजून घेऊया, की आनंद जेव्हा तथागत बुद्धांच्याकडे येतायत, की आनंदांना माहीत होतं, की तथागतांची भूमिका काय आहे. त्यांची भूमिका स्त्रियांच्या बाजूनं होती, समतेच्या बाजूनं होती, हे आनंदांना माहीत होतं. फक्त व्यावहारिक जी काही कारणं होती, स्त्री-पुरुष एकत्र आल्यानंतर नैसर्गिक भावना उत्पन्न होऊ शकतात, संघाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि अगोदरच लोक बदनाम करण्यासाठी टपलेले होते. की तथागत बुद्धांनी यज्ञ नाकारले, पशुबळी नाकारले, कर्मकांड नाकारले, वेद नाकारले. यामुळे अनेक शत्रू बनलेले होते आणि अशा कालावधीमध्ये जर स्त्रियांना प्रवेश दिला, तर विरोधकांना आयतं कोलीत मिळेल आणि संघ बदनाम होईल. ही एक व्यावहारिक भूमिका तथागत बुद्धांनी ठेवलेली होती. त्याचबरोबर स्त्रियांच्या संरक्षणाची एक त्यावेळेला फार मोठी चिंता होती. ही पण गोष्ट आपण समजून घेऊया. या व्यावहारिक कारणांमुळं तथागत बुद्धांनी नकार दिलेला होता. पण आनंदाने अतिशय समजून सांगितलं, विनंती केली. त्यावेळेला मात्र तथागत बुद्धांनी भिक्खूंनींना प्रवेश दिला आणि एक नवी वाट खुली केली. जरी अटी घातलेल्या असल्या, आचार्य धर्मानंद कोसंबी आणि डॉक्टर आह साळुंखे सरांचं असं मत आहे, की ह्या ज्या अटी घातलेल्या आहेत, ही तथागतांच्या तोंडची भाषा नाही. नंतरच्या काळामध्ये काय झालेलं असेल, की या अटी नंतर पुरुष सत्ताक पद्धतीमुळं एक प्रभाव पडून या अटींचं समर्थन केलं असेल अशी एक शंका काही विचारवंतांनी उपस्थित केल्याची आपल्याला दिसते. आनंद अतिशय नम्र होते. आनंद अतिशय रुजू होते, सरळ मार्गी होते आणि करुणा भावनेनं प्रेरित झालेले होते. आनंदांचा आणि सारिपुत्तांचा अतिशय स्नेह होता. जर एखाद्याने आनंदांना काही भेटवस्तू दिल्या किंवा चिवर वगैरे दिलं, तर ते ठेवायचे, सारिपुत्तांना द्यायचे किंवा संघाला अर्पण करायचे. आनंदांच्याकडे जर चिवर असतील तर आणि कोणी दान दिले, तर ते राहिलेले चिवर जे आहेत ते संघांना द्यायचे. अशा प्रकारची आनंदांची एक भूमिका होती. आजारी लोकांची सेवा करणं किंवा त्यांना मदत करण्याचं काम आनंद करत होते. आपण पाहतो की अनाथपिंडक जेव्हा आजारी पडले, तेव्हा अनाथपिंडकाला धम्मोपदेश देण्याचं काम आणि त्यांना भीतीमुक्त करण्याचं काम आनंदाने केलेलं होतं. आपण पाहतो की अनाथपिंडकांच्या जेतवनामध्ये बोधिवृक्ष आणून मोगलांना सांगून त्याचं बीज आणून बोधिवृक्ष लावण्याचं काम आनंदाने केलेलं होतं आणि त्या वृक्षालाही आनंदांचं नाव, आनंद बोधी असं नाव दिलं गेलेलं होतं. ही गोष्ट महत्वाची आहे. एके दिवशी काय झालेलं होतं, तथागत बुद्ध आणि आनंद यांनी एक भिक्खू पाहिला, की जो स्वतःच्या मलमूत्रामध्ये पोहडलेला आहे. त्याच्याजवळ कोणी भिक्खू नाही आहे. तो दुर्गंधीमध्ये पडलेला आहे आणि त्या भिक्खूला पाहून तथागत बुद्धांनी काय केलं, तथागतांनी मिळून आनंदाने गरम पाणी केलं. तथागत बुद्धांनी धरलं, ते भिक्खूला त्यांनी धुवून काढला, अंघोळ घातली. त्यानंतर त्याला चांगलं चिवर दिलं आणि चिवर परिधान केल्यानंतर पुन्हा संघाची बैठक घेऊन तथागत बुद्धांनी असं सांगितलेलं होतं, अरे इथं आपले आईवडील नाही आहेत, इथं आपलं कोणच नाही आहे, आपणच एकमेकांचे भाऊ आहोत, आपणच एकमेकांचे आईवडील आहोत, तर आपण एकमेकांची सेवा केली पाहिजे. तो भिक्खू जो होता, जो आजारी पडलेला होता, तो कुणाची सेवा करायचा नाही, तो कुणाची मदत करायचा नाही. त्यामुळे इतर भिक्खूही त्याच्याकडे जायचे नाहीत. पण तथागतांनी हे सांगितलं, की जर एखाद्याला माझी सेवा करायची असेल, तर त्यांना आजारी लोकांची सेवा करायला पाहिजे. हे वाक्य जेव्हा तथागतांनी सांगितलेलं आहे, त्या काळामध्ये आनंद त्यांच्यासोबत होते आणि आनंद आणि तथागतांनी दोघांनी मिळून त्या भिक्खूला स्वच्छ केलेलं होतं, हे आपण पाहूया. पुढच्या काळामध्ये काय झालेलं होतं, की आनंद तथागतांच्या सोबत 24 तास असायचे. म्हणजे सावलीसारखे तथागतांच्या सोबत असायचे. त्यामुळे तथागतांचा जो धम्म आहे, तो आनंदांना म्हणजे पूर्णतया समजलेला होता किंवा धम्म ते योग्य प्रकारे प्रकाशित करू शकत होते. आनंदांना काही लोक चिवर दान द्यायचे. एक उदाहरण असं आहे, की राजा उदयन आहे. त्यांच्या राण्यांनी 500 आपण पाहू, की कापड किंवा चिवर किंवा काही चादरी अशा दिलेल्या होत्या आनंदांच्यासाठी. आणि तेव्हा त्या राजाला वाटलं, की इतके चिवर घेऊन तुम्ही काय करणार आहे? तेव्हा आनंदाने त्याला समजून सांगितलेलं होतं, की ते म्हटले, की ज्यांचं चिवर फाटलेलं आहे त्यांना आम्ही देईन किंवा फाटलेलं चिवर जे आहे त्याच्या आम्ही चादरी बनवीन किंवा त्या चादरी ज्या आहेत, तो राजा विचारत होता, चादरीचं काय करणार? फाटलेल्या चिवरचं काय करणार? आणि आनंद सांगतो त्याच्या आम्ही उषा करीन, म्हणजे
पायपुसणी करीन, असं करीन, आणि जर झाडू करीन आणि एकदम तुकडे तुकडे राहिले एखाद्या चिवरचे, तर त्याचं काय करणार, तर ते मातीमध्ये मिक्स करून सारवण्यासाठी त्याचा वापर करीन, हे आनंदाने सांगितलेलं होतं. म्हणजे फाटलेलं चिवर किंवा तुकडे झालेलं चिवर सुद्धा फेकून देणार नाही, तर त्याचा वापर करीन, असं आनंदाने सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे छोटे छोटे जे महत्वाचे बदल होते, हे आनंदाने संघामध्ये केलेले होते. त्यामुळे संघासाठी आनंद एक आदर्श असे व्यक्तिमत्व होते. जेव्हा तथागत बुद्धांनी अशी घोषणा केलेली होती की मी आता 3 महिन्यानंतर परिनिर्वाण प्राप्त करणार आहे, तेव्हा आनंद विचलित झालेले होते. आनंद म्हणालेही होते की "भंते, तुम्ही कल्पभर जिवंत राहा." पण तथागत बुद्धांनी सांगितलेलं होतं की "आता आनंदा, तुला बोधीवर विश्वास आहे की नाही?" तर आनंद म्हणाले होते, "विश्वास आहे." आणि प्रिय गोष्टी जी आहे ती कधी ना कधी त्याचा वियोग होणार आहे, असं तथागत बुद्धांनी आनंदांना सांगितलेलं होतं. आणि एक गोष्ट तथागत म्हटलेली होती की माझ्यानंतर जर संघाला असं वाटलं की काही छोटे-मोठे नियम बदल करायचे आहेत, तर संघ ते बदल करू शकतो. ही गोष्ट त्यावेळेला घडलेली होती. एकदा आनंदाने असंच तथागतांना विचारलेलं होतं, की "भंते, कल्याण मित्रता हे पूर्ण ब्रह्मचर्य आहे का? अर्धे ब्रह्मचर्य आहे का?" तेव्हा तथागत म्हटलेले होते, की "नाही आनंदा, कल्याण मित्रता हे पूर्ण ब्रह्मचर्य आहे." ब्रह्मचर्य म्हणजे धम्म. म्हणजे कल्याण मित्रतेला पूर्ण धम्म आहे. हे तथागत बुद्धांच्या तोंडी वाक्य येण्याचं कारण आनंदाने विचारलेला प्रश्न आहे. आनंदाने अनेक वेळेला अनेक प्रश्न तथागतांना विचारले. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं धम्म आपल्याला समजलेला आहे. आपण पाहतो एक महत्वपूर्ण गाथा म्हणजे बौद्ध धम्माचं सार ज्यामध्ये आहे, धम्मपदाचं सार ज्यामध्ये आहे, अशी एक गाथा जी आहे, धम्मपदामधली 183 नंबरची बुद्ध वगातली जी गाथा आहे, ती गाथा आनंदाने तथागतांना एकदा प्रश्न केलेला होता. आनंद दिवसाचं ध्यान करत होते आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, की तथागतांनी त्यांना सांगितलेलं होतं, की पूर्वीचे बुद्ध कशाप्रकारे जीवन जगत होते, कशाप्रकारे त्यांचं आयुष्य किती होतं, ते जन्मले कुठं, त्यांची नावं काय होती. पण आनंदानं असं वाटलं, की ते कशा प्रकारचं उपोषण धारण करत होते किंवा कशा प्रकारचा धम्मोपदेश करत होते, हे आनंदांना प्रश्न पडल्यानंतर आनंद पुन्हा तथागतांच्याकडे गेलेले होते आणि त्यावेळेला तथागतांनी सांगितलेलं होतं, त्यांचं वय वेगळं असेल, वयोमर्यादा वेगळी असेल, काळ वेगळा असेल, त्यांचे अग्रशिष्य वगैरे वेगळे असतील, पण त्यांनी जो उपदेश केला तो मात्र समान होता, असं सांगून तथागत म्हटलेले होते, "सब्ब पापस्स अकर्णं, कुशलस्स उपसंपदा, सचित्त परियोदपनं, एतं बुद्धानं शासनं." कोणतेही पाप न करणं, कुशलाची प्राप्ती करणं आणि स्वचित्ताची शुद्धी करणं, हे बुद्धांचे सांगणे आहे. हे केवळ एका बुद्धांचे नाही, तर एक म्हणजे पूर्वी झालेले जे बुद्ध आहेत आणि भविष्यामध्ये जे बुद्ध होतील, त्यांचं हे सांगणं आहे. ही गाथा आनंदाने केलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तथागतांनी दिलेली होती आणि आपण पाहतो ती गाथा म्हणजे बौद्ध धर्माचा सार आहे. आणि बाबासाहेबांनी धम्मपालन गाथा जी लिहिलेली आहे, धम्मपालन गाथा जी संकलित केलेली आहे, त्यामधली ही पहिली गाथा आहे, "सब्ब पापस्स अकर्णं." हे आपण समजून घेऊया. यासाठी आनंद आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ते क्षत्रिय होते, पण तथागत बुद्धांच्या संपर्कामध्ये आल्यामुळं आपण पाहतो, की त्यांचं क्षत्रियत्व गोडून पडलेलं होतं. एकदा त्यांना तहान लागलेली होती आणि आडावरती एक मुलगी पाणी भरत होती. ती प्रकृती चांडालिका, तिचा प्रसंग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आनंद तिच्याकडे पाणी मागतायत आणि तेव्हा ती म्हणते, की "मी काय आहे, शूद्र आहे, मी चांडालिका आहे, मी मातंगी आहे. मी तुम्हाला पाणी कसं काय देऊ?" तेव्हा आनंद म्हटलेले होते, की "तुझ्या जातीशी मला काही कर्तव्य नाहीये. मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही, मला पाणी हवं आहे." ही गोष्ट किती महत्वाची आहे. जात, वर्ण, धर्म सगळे भेद बाजूला सोडले. स्त्री-पुरुषत्वाचे भेद बाजूला ठेवून एक क्षत्रिय कुळातला आपण शाक्यांचा इतिहास समजून घ्या. शाक्य किती वर्णाहंकारी होते. शाक्य किती स्वतःला श्रेष्ठ समजत होते. अशा शाक्य परिवारातनं येऊन आनंदाने स्वतःच्या वर्णाचं जे काय दहन केलेलं होतं. त्यांचा जो वर्णाहंकार होता, जातीचा अहंकार होता किंवा राजघराण्यातून आलो हा जो एक प्रकारचा अहंकार होता, तो अहंकार पूर्णतया आनंदाने संपवल्याचं आपल्याला दिसतं आणि मग त्यानंतर ती मुलगी आनंदांच्या प्रेमामध्ये पडते. आपण पुढे पाहतो. प्रेमामध्ये पडते. तिला असं वाटतं, की लग्न केलं तर याच व्यक्तीशी मी करीन, अशी भूमिका तिची होती. आणि त्यानंतर आपण पाहू, की तथागतांच्याकडे तिला आणलं जातं आणि तथागत तिला समजून सांगतायत, की कशावरती तू प्रेम करतेस? डोळ्यावरती, नाकावरती, जिभेवरती म्हणजे इंद्रियांवरती कशावरती प्रेम करतेस? प्रत्येक इंद्रिय हे घाणीनं भरलेलं आहे, अशुभ संज्ञेनं भरलेलं आहे. हे तिला पटल्यानंतर ती सुद्धा
खऱ्या अर्थानं तिला प्रेम काय आहे हे समजतं, खऱ्या अर्थानं जीवन काय आहे हे समजतं आणि ती भिक्खुनी होते. हे आपण पाहूया. ही गोष्ट आनंदांच्या जीवनातून आपल्याला समजते. आनंद इतके लोकप्रिय होते, विशेषतः स्त्रियांना आनंदाने धम्माची वाट खुली केलेली होती. त्यामुळे स्त्रियांच्या मध्ये आनंदाला खूप आदर होता. कारण आनंदांच्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये एक नवा बदल झालेला होता. आनंदांच्यामुळं त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सापडलेला होता आणि आनंद दिसायलाही सुंदर होते, नम्र होते आणि अतिशय शांत वृत्तीचे होते, सेवाभावी वृत्तीचे होते. त्यामुळे स्त्रियांना जर तथागत बुद्धांच्याकडे स्त्रिया जेव्हा विनंती करायच्या की बनते आम्हाला कोणतरी धम्म सांगण्यासाठी द्या, तेव्हा आनंदांनाच ते प्रेफर करायचे की आनंदांना तुम्ही पाठवून द्या. एक दिवस काय घडतं, महाकाश्यप नावाचे एक भंते असतात. ते महाकाश्यप भंते आनंदांची दुसरी एक सवय की जे तरुण भिक्खू आहेत, नवीन भिक्खू आहेत, त्या नवीन भिक्खूंच्या सोबत आनंद मिळून मिसळून राहत होते. ही गोष्ट आपण शिकणं खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण वयानं मोठे होत जातो, ज्ञानानं मोठे होत जातो, तेव्हा आपण एक स्तर ठरवतो. मी अमुक एका एज गटामध्ये राहणार किंवा अमुक एका लाईफस्टाईल मध्ये मी जगणार, मी उच्चभ्रू लोकांच्या मध्ये राहणार, मी ज्ञानी लोकांच्या मध्ये राहणार, अशी एक स्वतःची मेंटॅलिटी आपण करून घेतो. आनंदांच्या बाबतीत मात्र ते नव्हतं. जे अजून तरुण लोक होते, तरुण भिक्खू होते, जे अजून शिकत होते, अशांच्या सोबतही आनंद स्वतःला मॅच करून घ्यायचे, त्यांच्यासोबत सहज राहायचे. एकदा महाकाश्यप त्यांना असं म्हटले की या तरुण भिक्खूंसोबत तुम्ही का राहता आणि यांच्यासोबत राहून तुम्ही तुमची सीमा ओलांडताय. आणि ते आनंदांना बालक म्हटले. आणि तेव्हा आनंद म्हणतायत की भंते माझे केस पिकलेले आहेत, हे माझे केस पिकलेले पाहून तरी तुम्हाला समजायला पाहिजे होतं की तुम्ही मला बालक म्हणता. आणि त्या ठिकाणी एक थुलनंदा नावाची भिक्खुनी होती. ती आनंदांना काही त्याचं वाटलं नाही, पण ती भिक्खुनी जी होती त्या भिक्खुनीला मात्र महाकाश्यपांचं हे जे बोलणं आहे ते खटकलं. ती असं म्हणते महाकाश्यपांना की तुम्ही दुसऱ्या संप्रदायामध्ये होता, दुसऱ्या संप्रदायामधून इकडं आलेला आहात आणि तुमची हिंमत तरी कशी होती की आनंदाना तुम्ही बालक म्हणाल किंवा बाल म्हणाल. ही गोष्ट आपण समजून घेऊया. पण आनंदाने काय केलं नंतर की त्या भिक्खुनींच्या वतीनं किंवा तिचं चुकलं असेल म्हणून महाकाश्यपांची आनंदाने माफी मागितली. म्हणजे किती नम्रता आहे. चूक आनंदांची नव्हतीच तरी सुद्धा आनंदाने माफी मागितलेली होती. दुसऱ्या एका प्रसंगी पण असंच झालं की आनंद उपस्थित होते आणि महाकाश्यप भिक्खुनींना धम्मदेसना देत होते. धम्मदेसना झाल्यानंतर त्या ठिकाणी थुलतिस्सा नावाची एक भिक्खुनी होती. ती महाकाश्यपांना म्हणाली की आर्य आनंद इथं उपस्थित असताना महाकाश्यप तुम्ही धम्मदेसना देता. हे जणू असं झालं की एखादा व्यक्ती सुई तयार करणारा जो आहे त्याच माणसाजवळ जाऊन सुई विकावा. म्हणजे जिथं धम्म तयार होतो तिथंच जाऊन एखाद्यानं धम्म सांगावा, या प्रकारे हे झालं, असं त्या भिक्खुनींचं मत होतं. म्हणजे आनंदांविषयी किती आदराची भावना यांच्या मनामध्ये होती. त्यावेळेला सुद्धा आनंदाने महाकाश्यपांना काहीतरी वाटेल म्हणून त्यांना हात जोडले होते, त्यांना त्यांची क्षमा मागितलेली होती. म्हणून तथागत बुद्धांनी एकदा असं म्हटलेलं आहे प्रसेनजिताला की ज्याला तथागतांचा सन्मान करायचा आहे त्याने आनंदांचा सन्मान केला पाहिजे, कारण तो स्मृतिमान भिक्खूंमध्ये एक आहे. आपल्याला माहित आहे की त्यांना धम्मभंडारिक असं म्हटलं गेलं. तथागत बुद्धांचे धम्मदेसनेचे आपण पाहतो 82,000 स्कंद आहेत आणि अरहंत भिक्खूंचे 2,000 स्कंद, असं 84,000 स्कंदांचा जो धम्मोपदेश आहे तो आनंदांना तोंडपाठ होता. त्यांची स्मृती किती शार्प असेल विचार करा. आणि एक आपण पाहतो की त्यांनी जी अट एक घातलेली होती की तथागत बुद्ध त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जर त्यांनी प्रवचन दिलं तर ते परत येऊन आनंदांना सांगायचे, तेही जसंच्या तसं आनंदांच्या लक्षामध्ये राहायचं. ही गोष्ट आपल्याला खूप महत्वाची आहे. आणि म्हणून जेव्हा प्रथम धम्मसंगीती बसली त्यावेळेला या गोष्टीचा फार मोठा उपयोग झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. इतकी सेवा केली तथागत बुद्धांची, धम्मासाठी इतकं योगदान दिलं, स्त्रियांच्यासाठी वाट खुली केली या आनंदांनी. विचार करा, स्त्रियांच्यासाठी वाट खुली केली म्हणून 73 भिक्खुनींनी आपली आत्मचरित्र लिहिलीत. थेरी गाथा हा जो त्रिपिटकातला ग्रंथ आहे हे जगातलं स्त्रियांच्या स्वातंत्र्याचं पहिलं साहित्य आहे. ही इतकी मोठी गोष्ट आनंदांच्यामुळे झाली.
स्त्री आपण जेव्हा थेरी गाथा वाचतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की एक एक थेरी कशा प्रकारे सांगते की मी विमुक्त झाले, मी संपूर्ण दुःखातून मुक्त झाले. ती दुःखातून मुक्त होण्याचं सगळं श्रेय कोणाचं असेल तर ते आनंदांचं आहे, हे आपण ध्यानात घेऊया. इतकं मोठं काम आनंदाने केलेलं होतं. तथागत बुद्ध प्रत्यक्ष सम्यक संबुद्धाची ज्या माणसानं सेवा केली त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. या आनंदांवरती पहिल्या धम्मसंगीतच्या वेळेला काही आक्षेप घेतले गेले. त्यातला पहिला आक्षेप होता की तथागत बुद्ध जेव्हा आनंदांना असं म्हटलेले होते की माझ्या पश्चात संघाला वाटलं तर त्यांनी छोटे मोठे जे नियम आहेत, शिक्षापद आहेत, ती बदलली तरी चालतील किंवा काढून टाकली तरी चालतील. आनंदांना विचारतायत पुन्हा महाकाश्यप त्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये की आपल्याला म्हणजे तू हे विचारलंस का, तुम्ही हे विचारलं का? तर आनंद म्हटले नाही विचारलं कोणती शिक्षापद. तर हा एक दोष ठेवलेला होता आनंदांच्या वरती. दुसरी गोष्ट, तथागतांना तू कल्पभर का राहा असं म्हटलेलं नाहीस, तथागतांना खूप वर्ष तू जग असं का म्हटलेलं नाहीस, असा एक प्रश्न आनंदांना केलेला होता. एक आपण साधा विचार करूया, आनंद जर म्हटले असते तथागतांना की तुम्ही कल्पभर राहा किंवा हजारो वर्ष राहा, हे शक्य आहे का, ही गोष्ट आपण समजून घेऊया. तथागत बुद्ध हजारो वर्ष जिवंत राहिले असते का? शरीराच्या मर्यादा आहेत. स्वतःच तथागतांचं शरीर आजारी पडत होतं, त्यांना वेदना होत होत्या, त्यांचं आयुष्य, त्यांचं शरीर जे आहे ते मोडकळीस आलेल्या गाडीसारखं झालेलं होतं असं तथागत बुद्धांनी स्वतःच म्हटलेलं होतं. पण इथं मात्र आनंदांवरती आरोप केला गेला की तुम्ही तथागतांना इतके वर्ष कल्पभर राहा असं का म्हटलं नाही. खरं तर आनंदांनी ते म्हटलेलं होतं. पुढं तिसरा आरोप घेतला की तथागत बुद्धांना स्त्रिया जेव्हा हे झालं, परिनिर्वाण झालं, तेव्हा स्त्रियांना पहिल्यांदा तथागतांना वंदन करण्याची अनुमती आनंदाने का दिली? म्हणजे स्त्रियांनी तथागतांना वंदन केलं, हा एक आक्षेप आनंदांच्या वरती घेतलेला होता. चौथा आक्षेप होता की शिवत असताना, म्हणजे फाटलेलं चिवर शिवत असताना पायामध्ये धरलेलं होतं आनंदानी, त्यामुळे तथागतांच्या कपड्याला आनंदांचा पाय लागलेला होता. हा एक आनंदांच्या वरती आरोप केला होता. आणि पाचवा आरोप आनंदांच्या वरती होता, स्त्रियांना प्रवज्या देण्यास आनंदांनी प्रयत्न केले. म्हणजे हा प्रयत्न का केला, हा एक आरोप होता. आपण विचार करा, हे सगळे आरोप जे आहेत हे नथिंग आहेत, या आरोपांना काहीच अर्थ नाही आहे. असं असताना सुद्धा आनंदांनी पहिल्या धम्मसंगीतीमध्ये या आरोपांच्या बद्दल संघाची क्षमा मागितलेली आहे. म्हणजे ज्या माणसानं आयुष्यभर तथागतांची सेवा केली, स्त्रियांच्यासाठी हा मुक्तीचा मार्ग खुला केला, आणि जी गोष्ट घडणारच नाही, तथागत एक कल्पभर किंवा हजार वर्ष जगू शकत नाहीत, शरीराची ती मर्यादाच आपल्या नाही, हे असं असताना सुद्धा आनंदांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा आनंदांनी संघाची क्षमा मागितलेली होती. इतकी ही नम्रता आनंदांच्या मध्ये असलेली आपल्याला दिसते. आनंदांचा जो मृत्यू आहे तोही खूप महत्वपूर्ण आहे. आनंद वैशालीकडून, मगधाकडून वैशालीला जात होते. अजातशत्रूला जेव्हा हे समजलं की आनंद जात आहे, तेव्हा अजातशत्रू काही लोकांच्या सोबत आनंदांच्या पाठीमाग तो गेला. तिकडून वैशालीच्या लोकांना असं वाटलं की आनंद आपल्याकडे येत आहेत, तर आनंदाच्या स्वागतासाठी ते तयार झाले. आणि रोहिणी नदीच्या मध्ये आनंद आले. एका बाजूला मगधाकडून अजातशत्रू वगैरे आलेले होते, दुसरीकडून पाहतो की वैशालीचे प्रमुख आलेले होते. आनंदांना असं वाटलं की मी जर कुणीकडे एकीकडे गेलो तर या दोघांमध्ये वाद निर्माण होतील, म्हणून आनंदाने त्या नदीमध्येच असं वर्णन केलंय की तेजोकसिनाचं ध्यान केलं आणि त्यांचं शरीर जे आहे ते तप्त गोळ्याप्रमाणे आगीने पेट घेतला, आणि आनंदांचा या प्रकारे त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपण पाहतो की मगधच्या लोकांनी त्यांचे शरीर धातू निम्मे घेतले, आणि अजातशत्रू वैशालीच्या लोकांनी शरीर धातू निम्मे घेतले, आणि आनंदांचा शेवट झाल्याचं आपल्याला पाहतो. आनंदांचं महत्व हे आहे की आनंदांच्यामुळे आपल्यापर्यंत धम्म पोचलेला आहे. पहिली धम्मसंगीती झाली, त्या धम्मसंगीतीमध्ये आनंदांनी धम्म सांगितला आणि उपालींनी विनय सांगितले गेले. पण हे सगळं मुखोद्गत आनंद निर्लोभी होते, सेवाभावी वृत्ती होती, लोकांना जोडायचं काम आनंदाने केलेलं होतं. आणि जेव्हा आपण त्रिपिटक वाचतो किंवा पाली सुत्त वाचतो, तेव्हा पहिले शब्द आहेत एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरती. पुढे आपण पाहतो हा जो एकं समयं, हा जो एवं मे सुतं शब्द आहे,
असे माझ्याकडून ऐकले गेले, असं जेव्हा जेव्हा प्रत्येक सुत्तामध्ये आपल्याला हे जाणवतं की हे लिहिलंय एवं मे सुतं, आणि संस्कृतमध्ये एवं मे श्रुतम हे जे आहे, मग हा ऐकणारा कोण आहे? तर हा ऐकणारा व्यक्ती म्हणजे आनंद आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा ती पिढक आपण वाचू, तर पहिल्याच शब्दाला आनंदांची आपल्याला आठवण येते. आनंदांच्यामुळं हा धम्म जिवंत राहिला. हे आनंदांचं महत्व आहे. आनंदांच्यामुळं बघा काळाच्या पुढं आनंद होते. आज स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी आपण करतोय, पण 2500 वर्षांपूर्वी आनंदाने काळाच्या पुढं पाहिलेलं होतं आणि स्त्रियांच्यासाठी मुक्तीची वाट खुली केलेली होती. 2500 वर्षापूर्वी आनंदाने उपालींना संधी अगोदर दिलेली होती. स्वतः पाठीमागे थांबलेले होते. जाती अंताचा, वर्णांताचा पाया आनंदाने घातल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून हे आनंद विनयधारी होते, धम्मधारी होते, नम्र होते, म्हणून ते स्मृतिमानही होते. धम्म साठवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती आणि सम्यक संबुद्धाची सेवा त्यांनी मनोभावे केलेली होती. 120 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य जगून आनंदाने देह सोडलेला होता. अशा आनंदांचं चरित्र ऐकून आपल्या मनामध्येही धम्म जागृत व्हावा, आपल्या मनामध्येही करुणा जागृत व्हावी आणि आपल्याकडून ही लोकसेवा व्हावी, अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. हॅलो 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 हा हा बोला. स्थविर आणि उपस्थापक यांचा अर्थ सांगा ना. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा येतोय. उपस्थापक याचा अर्थ जो आपण त्याला अटेंडंट म्हणतो किंवा जो आपल्याला मदत करण्यासाठी असतो किंवा आपण ज्याला आता प्रायव्हेट सेक्रेटरी, पर्सनल सेक्रेटरी वगैरे म्हणतो, अशा व्यक्तीला उपस्थापक असं म्हटलेलं आहे. आणि स्थविर? स्थविर म्हणजे भिक्षू. ओके, थँक्यू. हॅलो. हा सर. हा, माझा आवाज येतो ना सर्वांना? हो 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 तर सर. हा, अमित सरांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला आज आनंद स्थविरांच्या संदर्भामध्ये उपदेश केलेला आहे. तर यामधून मोठी अशी प्रेरणा आपल्याला सदैव भेटत राहील. आमचा उद्देश हाच होता की भगवान तथागतांच्या धम्मामध्ये अनेक प्रकारचे अग्रश्रावक आणि महान असे भिक्षू आणि उपासक उपासिका भिक्षुणी होऊन गेलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल कुठेतरी लोकांना चांगल्या प्रकारे माहिती व्हावी. कारण अलीकडच्या काळात आम्ही पाहतो अनेक भाषणांमधून, अनेक ठिकाणून आपल्याला 2-3च नावं सातत्याने पुढे येत राहतात. भगवान बुद्धांचं नाव, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, आणि सम्राट अशोक वगैरे असतील किंवा महात्मा फुले किंवा असे जे काही आधुनिक काळामध्ये सुधारणावादी चळवळीमधले जे महान लोक आहेत, तर त्यांचीच फक्त नावं प्रेझेंट केली जातात किंवा प्रेझेंट होतात. परंतु भगवंताचा जो धम्मा आहे, जो आजपर्यंत 2,500 वर्षामध्ये टिकला, तर तो काही केवळ एकट्या भगवान तथागतामुळे नाही टिकला, तर संघामुळे टिकलेला आहे. संघातील महान अशा भिक्षूंमुळे, भिक्षुणीमुळे आणि उपासक आणि उपासिकांमुळे टिकलेला आहे. आणि भविष्यातही या 4च परिषदांमुळे बुद्धाचा धम्म पुढे चालत राहणार आहे. तर म्हणून या 4 परिषदांमध्ये जे महान लोक होऊन गेलेत, तर त्यांचंही कुठेतरी एक गुणगान म्हणा किंवा चरित्र म्हणा आपल्या माध्यमाने जनतेपर्यंत पोहोचावं आणि लोकांना त्यांची इत्थंभूत माहिती व्हावी, या उद्देशाने आम्ही हा छोटासा उपक्रम वर्षाच्या काळामध्ये आरंभ केलेला आहे. आणि यामध्ये आयुष्यमान सुगतजी शांते सर आहेत किंवा आयुष्यमान अमितजी मेधावी सर आहेत, तर यांचं फार मोठं योगदान प्राप्त होत आहे. त्याबद्दल मी त्यांना विशेष मंगलकामना देतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण सुद्धा उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहता. आणि ही जी काही लिंक आहे आजच्या आमच्या सेशनची लिंक जी आहे, तर ती लिंक आपण इतरांनाही, नातेवाईकांना, रिश्तेदारांना किंवा अन्य ग्रुपमध्ये पण तुम्ही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी युट्यूब वर सुद्धा ऑनलाईन म्हणजे लाईव्ह वॉच करता येईल त्यांना.
आणि झूम मध्ये पण त्यांना येता येईल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्म पोहोचणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी सर्वांप्रती मी मंगलकामना व्यक्त करतो आणि आजची जी धम्मदेशना आहे ती समाप्त झाली असं या ठिकाणी मी जाहीर करतो. सर्वांप्रती आपण या ठिकाणी मंगलकामना करूया. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु साधु साधु. सर्वांना मंगलकामना आहेत. आपण भेटूया परत.